सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर कशा आहेत सर्वजण? मस्त ना? तर मजेतच असायला हवेत. तर आज आहे ना दुपारची गार्डनिंग चालू होती, कारण की मलाही खूप छान म्हणजे मलाही खूप आवड आहे झाडे वगैरे लावायची, आणि माझ्याबरोबर माझ्या मुलालाही ते खूप आवडतं. आणि असं कोणीतरी छंद जोपासणारा असताना सोबत असल्याच्या नंतर एक वेगळीच मजा, कारण की जे एकटं काम म्हणजे एकटं जे काम करतो आपण ते जर दोघे मिळून केलं तर ते आणखीनच छान होतं. तर मला खूप आवड आहे, पण आता काय करणार, कधी कधी असं हे होतं ना, म्हणजे करायची इच्छा तर असते खूप, पण काही कारणं असतात त्यामुळे करू शकत नाही. म्हणून मग आता जेवढं शक्य होतं तेवढं तर करते. थोडंफार जेवढी आवड आहे त्यातलं थोडंसं तरी करण्याचा प्रयत्न करते, आणि माझ्याबरोबर मला साथ देतो माझा मुलगा. तर मी जेव्हा कधी पण मी म्हणजे बाहेरचं काही झाडांचं काम असेल त्यावेळेस तो मला हेल्प करतोच नेहमी काही ना काही करण्यामध्ये, कारण की त्याला पण झाडं लावायची खूप आवड आहे. आणि आज त्याला सुट्टी होती त्यामुळे म्हणलं चला आता तो पण सोबत आहे ना, तर मग आपण थोडंसं झाडाचं बाहेरचं काम काढूया. तर इथे ना लिंबोणीचे आहेत का मोसंबीचे आहेत तेच कळत नाही, कारण की आम्ही जेव्हा बाहेर बसून मोसंबीही खाल्ली होती आणि लिंबूही म्हणजे भेळ वगैरे करताना तिथे कापलेली बिया वगैरे पडल्या होत्या, ते झाड आले होते. आता हे मोठे झाल्याशिवाय तर कळणार नाहीत कोणते, आणि दोन्हींची सेम पानं असल्यामुळे काही म्हणजे ओळखायला येत नाहीत. अजून खूप छोटे 2-2 पानावरतीच आहेत, तरी पण आता या टोपल्यामध्ये लावलेत मी. तर गोकर्णीच्या वेलांनी ना पूर्ण झाडं असं पकडून धरले होते, त्यामुळे मग म्हणलं गोकर्णीची थोडी झाडं अलग अलग ठेवावी, कारण की मग ते जकडून धरल्याच्या नंतर दुसरी झाडं उबदारी येत नाहीत ना, त्यामुळे मग ते अलग लावण्यासाठी आणि झाडांची माती पण खूप घट्ट झाली होती, तर ती पण थोडीशी मोकळी करून लावावी म्हणलं. आणि एक शेवंतीचं झाड होतं ना, त्या मुळांनाच पूर्णपणे असं नवीन फांद्या फुटलेल्या आहेत खालून, तर त्याला झालेली होती त्याची कुंडी त्याला खूप छोटी झालेली आहे. म्हणजे त्याला जसं वाढ होण्यासाठी जरा मोठी जागा पाहिजे ना, तशी नाही, तर त्यापेक्षा थोडी मोठी कुंडी होती माझ्यापाशी सध्या. तर मग म्हणलं त्यामध्ये ते पण झाड लावून टाकूया, आणि फुलं पण खूप छान यायला लागले झाडांना. तर आता आपण म्हणजे अजून फांद्या वगैरे फुटायला लागलेत किंवा नवीन पालव्या वगैरे यायला लागलेत झाडांना, तरच त्याला आपण लवकर मोकळी जागा करून देऊया. मग ना त्यांची चांगली ग्रोथ होते, कारण की मग परतच्या वेळेस जर लावली तर मग ते सुकून वगैरे जातात. त्यामुळे म्हणलं चला आता आधीच काळजी घेतलेली बरी असते. तसं झाडांना जपायला मला खूप आवडतं, आणि त्यामुळे मग हे, आणि तसं पण आता हे स्वतःचं घर नाही आहे तरी पण मला थोडासा आता झाडं लावायचा छंद आहे, त्यामुळे मी थोडंसं आणून लावलेले आहेत. तर हे कसं होतं माहिती आहे का, शिफ्टिंग वगैरे करताना ना पूर्णपणे मग हे खालचं वरचं खाली एवढं एक तर सामान खूप जास्ती आहे, त्यामुळे मग हे झाडांचं वगैरे नको वाटतं. आणि तसं पण हे माझे मिस्टर म्हणतात की ज्यावेळेस स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस तुझे जे काही छंद आहेत ना ते सर्व पूर्ण कर, त्यावेळेस मी तुला काही अडवणार नाही. पण आत्ता काही असे छंद लावू नकोस बाई, कारण की आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे. म्हणून मग मी काही जास्ती करत नाही, पण थोडंफार असं जे जे आहे ते म्हणजे थोडंफार आवड आहे, तर ते पण थोडीशी आता चक्कच नाही असं नाही आहे, थोडीशी जपत चालते मी. आणि त्यामुळे मग थोडीशी झाडं आणून लावली, त्यांनीच मला झाडं आणून दिले, तुला आवडतात तर लाव म्हणून थोडीशी झाडे आणून दिलेली तेच लावते. आणि थोडं जरी म्हणजे कामावरून इथे थोडा वेळ येऊन बसते ना, तर मला खूप शांत वाटतं आणि खूप छानही वाटतं, कारण की झाडामध्ये रमण्यात एक वेगळाच आनंद भेटतो, आणि तो मला आनंद खूप आवडतो. आणि स्वतःच्या आवडीनं थोडंसं स्वतः जपल्यात तर मग आपल्यालाही बरं वाटतं. तर झाडांचं असं चालू होतं की थोडंसं ते माती जी जाम झालेली होती ना घट्ट होऊन, ते थोडीशी मी मोकळी करत होते, आणि ज्या ज्या कुंड्यामध्ये माती वगैरे कमी पडली ना त्यामध्ये माती टाकत होते. इथे ना मातीचा पण खूप प्रॉब्लेम येतो, कारण की माती इथे जास्ती कुठे भेटत नाही मग, आणि आणायला पण हे होत नाही, वरती घेऊन यायचं म्हणल्यानंतर नाही येत. तर आता फायनली आमचा साई उठला होता, आणि तो काय काम करू देत नाही, तर तो आंघोळही नव्हता केला सकाळी, तसंच झोपला, कारण की लाईट गेली होती ना त्यामुळे मग त्याला तसाच झोपवला होता. तर आता 2 तास झोपवल्याच्या नंतर तो उठला, आणि आता त्याचं चालू होतं. तर आता मला तर तो इकडे काय करू देणार नाही, त्यासाठी मग मी प्रतीकला सांगितलं, म्हणजे प्रतीक बोलला मी आंघोळ घालतो त्याला, तर त्याची अशी मध्ये लुडबुड, म्हणजे तो पाणी वगैरे सांडलेलं असताना धावत पळत हिंडतो, त्यामुळे मग थोडीशी भीती वाटते. मग माती वगैरे इकडे तिकडे करत होतं. आणि हे झाड आहे ना, मला असं वाटत होतं की हे झाडाच्या म्हणजे 2-4 तरी झाडं असतील, एका ह्याच्यामध्ये 2-4 तरी रोपं असतील, त्याचा गुच्छ करून लावलेला असेल असं मला वाटत होतं, पण नाही, हे एकच रोप होतं, आणि त्याला वरती एवढं म्हणजे फांद्या वगैरे फुटलेल्या होत्या, आणि ते गुच्छ तयार झाल्यासारखं झालं होतं.
तसं त्याला रोज 2-3 फुलं लागतात, पण मला असं वाटत होतं की त्याचे म्हणजे वेगळे 2-2 रोपं जरी लावले तर अजून गुच्छ होतील. म्हणजे जास्ती झाल्याच्या नंतर पण दाटण झाल्याच्या नंतर झाडांना व्यवस्थित झाडं येत नाहीत ना, त्यासाठी मी हे झाड उपसलं आणि ते मोकळे करून त्याचे अलग रोपं लावा म्हणलं तर त्यामध्ये काही रोपं नव्हते. त्याचा एकच गुच्छ होता आणि तो या भरणीमधली मी शेवंती काढली होती आणि दुसऱ्या कुंडीमध्ये लावली होती. यामध्ये लावावं म्हणलं, पण त्यामध्ये म्हणलं आता परत त्याला दाटण होईल, कारण की भरणीचं तोंड बारकं होतं. त्यामुळे मग परत ज्या डब्यात त्याला लावली होती ना, म्हणजे हे माझे स्टेशनरीचे डबे होते ना, ते डबे पण मी झाडांसाठी केलेले आहे. तर फुटल्याच्या नंतर ते काही घरात कामाला येत नाहीत ना, त्यासाठी मग त्यामध्ये मी माती भरून अशी झाडं लावलेली. तर छान वाटतात आणि काही वेगळं वाटतही नाही. आता कुंडी नव्हती माझ्याकडे म्हणून मी त्यामध्ये लावलं आणि मला लगेच लक्ष, म्हणजे ते झाड सुकून चाललं होतं ना, त्या पिशवीमध्ये तसंच आणून ठेवलं होतं नर्सरीमधलं. तर ते सुकून जाण्यापेक्षा म्हणलं चला लावूया. आणि चिकू खाऊन जे बिया टाकल्या होत्या ना, त्याचं सुद्धा रोप आलेलं आहे माझ्याकडे. म्हणजे आणि मला माहिती पण नाही आहे ती चिकूचं रोप आलेलं आहे म्हणून. मी असंच माझी तुळस पूर्णपणे सुकून गेलेली आहे आणि त्यामध्ये फक्त मातीच होती. तर साई आहे ना, खाल्लेलं चिकू असं कुठे म्हणजे टाकत होता, वरती कट्ट्यावरती ठेवलेलं होतं, तर ते टाकत होता म्हणून मी ते बिया उचलल्या आणि खाईल तो म्हणून मी त्या कुंडी सहज ठेवल्या होत्या. तर ते सुद्धा बिया उगवून आलेले आणि त्याचं पण रोप मी यामध्ये लावलेलं आहे. तर माझ्याकडे त्याला लावण्यासाठी कुंडी नाही आहे शिल्लक, त्यामुळे मी याजवळ 2 झाडांच्या मध्ये त्याला तात्पुरतं लावलेलं आहे, कारण की मग मोठ्या कुंडीमध्ये शेवंतीचं झाड लावलेलं होतं. त्यामुळे गुलाबाच्या झाडाला पण आता खूप छान कळे आलेले आहे. हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे, तर त्याला पण खूप छान कळी वगैरे आलेली आहे. आता त्याला पण फुल येईल. आणि हे जे लाल गुलाबाचं फुल आहे ना, ते बरोबर मला वाटते 7 फेब्रुवारीला पूर्णपणे उमललेलं आहे ते फूल. तर ते फुल अजूनपर्यंत आहे. मला झाडाची फुलं पण तोडावीशी नाही वाटत. तर सर्व कुंड्या वगैरे माती वगैरे व्यवस्थित भरून घेतलं आणि बाहेरचं पूर्णपणे घासून घेतलं, कारण की माती झाडांना पाणी दिलं ना, त्याची माती खाली गळून पडते आणि मग ते पूर्णपणे लाल दिसतं, ते बरोबर नाही दिसत. आणि इकडल्या साईडचं थोडं भिंत आहे ना, जे शेजारचं बांधकाम करत असताना ना पूर्णपणे खराब झालेली आहे. आणि आम्ही ना त्यावेळेस गावी गेलो होतो, त्याच्यामुळे इकडे काही त्यांनी लक्ष दिलं नाही आणि सर्व माल वगैरे त्यांचं ते बांधकाम करताना सिमेंट वगैरे सर्व इकडे पडलेलं, पाणी वगैरे जास्ती मारलेलं, ते पूर्णपणे भिंतीला शेवाळं वगैरे वाळून आणि ते सिमेंटाचं वगैरे भिंतीला पूर्णपणे असं काळं हे झालेलं आहे ना, ते निघत नाही आहे. म्हणजे तेव्हा जेव्हा ओलं होतं त्यावेळेसच सर्व काढलं असतं ना, तर हे आज असं दिसलं नसतं. तर इकडल्या साईडला ना खूप घाण दिसतं हे भिंत वगैरे. तसं आता ते इकडं पडलेलं खाली वगैरे, त्याच्यामुळे मग ते इतकं घाण दिसतं ना, तसं घासून वगैरे काढून बरेच वेळा मी घासलेले, तरी पण ते निघत नाही आहे. त्यामुळे मग आता एवढं जास्ती काही घासत नाही. आणि ते ना ब्रह्मकमळ लावलं होतं मी, तर ते ब्रह्मकमळ लॉकडाऊनच्या वेळेस लावलेलं आहे. त्याला अजून एकदाही एक पण फुल आलेलं नव्हतं. तर तेही सर्व इथलं काढून घेतलं आणि टोपल्यामध्ये एकदा असंच माती वगैरे शिल्लक ठेवली होती ना, ते तशीच टोपल्यामध्ये ठेवली होती. तर त्यामध्ये पण म्हणजे बारीक झाडं लावलेली. कोरफड वगैरे मी गावावरून आणलेली होती ना, तेच त्यामध्ये लावलेले. तर गावावरून आणताना पण ते, आणि इकडे यांची आंघोळ चाललेली आहे दोघांची. तर प्रतीक आंघोळ घालत आहे साईला आणि तो साबणासोबत खूप खेळतो, त्यामुळे मग खूप भीती वाटते. तसं तर मग सुट्टी असल्याच्या नंतर एखाद वेळेस कधी तर हा पहिल्यांदाच आंघोळ घालत आहे, त्यामुळे मग म्हणलं चला आता इकडलं मी धुवून वगैरे घेते. तर सर्वपणे म्हणजे मनी प्लांट पण इकडं बाहेर आणून ठेवल्याच्या नंतर खूप छान दिसत आहे, हिरवागार झालेला आहे. तसं घरात पण तो खूप छान होता, पण बाहेर आल्याच्या नंतर आता त्याला मोकळी हवा वगैरे लागत आहे ना, त्यामुळे मग चांगला म्हणजे वाढ चांगली दिसत आहे. घरातल्यापेक्षा बाहेर ग्रोथ चांगली होते झाडांची. तर ते पण आलेलं आहे आणि ते सर्व झाडं वगैरे मी एका साईडला लावून दिली. आता हे सर्व धुवून घ्यायचं आहे. तर आता साईची आंघोळ वगैरे झालेली आहे. तर प्रतीक बोलला की तू याला तयार वगैरे करून घे, तोपर्यंत मी पाणी वगैरे बाहेरचं काढून घेतो, म्हणजे मग दोन्ही पण होणार. आणि मी त्याला तिकडे तयार करत होते, तर तो हा ना इथे तसंच मोबाईल शूट करत होते, तर तो पाणी खेळत पाणी काढत होता बाहेरचं. तर असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया असंच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.